तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत महान कारुणिक अरहंत सम्यक संबुद्धाचा सुआख्यात आदि मध्य अंतिमही असा विश्व कल्याणकारी सद्धम्म, या सद्धम्माचा प्रचार प्रसार करणारा भगवंताचा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या तीनही रत्नांच्या 24 गुणांचं स्मरण करून देवानंग पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व परमपूज्य भारत रत्न जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून आज या वल्लभी बुद्ध विहार गुंजखेडा पुलगाव परिसरातील श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिका ज्यांनी आजच्या या ग्रंथ समापन आणि भिक्खू वर्षावा समापनाच्या या प्रित्यर्थ भिक्खू संघाला भोजन दानाची दान पारमिता पूर्णता केलेली आहे। या वल्लभी बुद्ध विहारामध्ये आखाडी पौर्णिमा, जी आखाडी पौर्णिमा जागतिक बुद्धाचे धम्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणून आखाडी पौर्णिमेला बुद्धाने जे धम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे, या आखाडी पौर्णिमेपासून तर आश्विन कोजागिरी पौर्णिमेपर्यंत किंवा कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा भिक्खूंचा वर्षावास असतो। उपासक उपासिकांचा वर्षावास नसतो, त्यांचं ग्रंथ पठण असतं। माझा आवाज येत आहे का तुमच्यापर्यंत बराबर स्पष्ट येत आहे? इको नाही येत ना? तर यावर्षी याला प्रवारणा दिवस, भिक्खूंचा प्रवारणा दिवस सुद्धा म्हटल्या जातं। महिलांकडे याला भिक्खूंचा प्रवारणा दिवस सुद्धा म्हटल्या जातं। सरळ बसायचं आहे। या वर्षीला ही वर्षावासाची परंपरा बुद्धाने सुरू केलेली आहे आणि ही प्राचीन परंपरा आहे वर्षावासाची। हा वर्षावास भिक्खू आणि भिक्खुनींचा हा वर्षावास केवळ भारतातच होते का? वर्षावास केवळ भारतातील भिक्खू आणि भिक्खुनीच वर्षावास करतात का? मग कुठे करतात? जगातील भिक्खू आणि भिक्खुनी सुद्धा हा वर्षावास करतात। हा वर्षावास म्हणजे इतर कुठल्याही धर्मामध्ये नसेल। 3 महिन्याचा वर्षावास असतो, 3 महिन्याचा। या वर्षावासामध्ये भिक्खू आणि भिक्खुनी वर्षावासाला सुरुवात केव्हा होते? जेव्हा पावसाळा सुरू होतो। पावसाळा सुरू झाला, पावसाळ्याच्या दिवसामध्ये भिक्खूंनी इकडे तिकडे फिरायचं नाही। नदीला नाल्याला पूर आलेला असतो। त्या काळामध्ये महामार्ग नव्हते, जंगल होती, पायवाटा होत्या, डोंगर दऱ्या होत्या। पावसाळ्यामध्ये शेतीतील पिकं तुडविल्या जात होती किंवा गवताकाडीमध्ये भिक्खूंचे पाय पडल्यानं त्यांना सर्पदंशही होत होता। भिक्खू वाहूनही जात होते नदीच्या पाण्यानं, पुराने वाहून जात होते। किंवा पावसाळ्यामध्ये भिक्खू जर फिरत राहिले तर त्यांचे चिवर ओले होतील आणि अंगावर चिवर ओलं राहिलं तर माणूस आजारी पडतो आणि प्रसंगी त्याचा जीवही जातो। शेतीतील पिकाची तुडवण होऊ नये किंवा गवतामध्ये साप विंचू
किंवा जनावर सुद्धा राहायची हिंसा करणारी, वाघ सिंहासारखी. म्हणून भगवान बुद्धांनी विनय बनवला आणि भिक्खूंना 3 महिन्यासाठीचा जो वर्षावास दिला. वर्षा अधिक वास, वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे निवास करणे, वास करणे, एका ठिकाणी थांबणे, याला वर्षावास म्हणतात. तर हे भिक्खू आणि भिक्खुनींचा वर्षावास असतो. आखाडी पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा असा 3 महिन्याचा असतो. आणि 1 महिन्याची प्रवारणा असते. प्रवारणा म्हणजे या 3 महिन्यामध्ये जो उपसंपादित भिक्खू आहे, जो ज्या ठिकाणी वर्षावास करत आहे, 3 महिन्याचं अधिष्ठान घेत आहे, आपल्या मोठ्या गुरुपाशी जाऊन या 3 महिन्यामध्ये काया वाचा मनानं जी काही अपराध झाला असेल, दोष झाला असेल, तर त्या 3 महिन्याच्या त्या अपराधाबद्दलची क्षमा मागणे, कबुली करणे. आणि मग त्या भिक्खूला हा प्रवारणा म्हणजे काय, तर त्या भिक्खूला कोणत्या दिशेनं, जसं आपण सारनाथला पहिला वर्षावास झाला, भगवान बुद्धाचा पहिला वर्षावास कुठं झाला? तुम्हाला झोप तर येत नाही ना? सारनाथला भगवंताचा पहिला वर्षावास झाला. सारनाथला, वाराणसीला लोकाला म्हणा. आणि भगवान बुद्धांनी लावू नका ना, बंद करा. वाराणसी या बनारसला भगवान बुद्धांचे 45 वर्षावास झाले. किती वर्षावास? 45. त्यांच्या जीवनामध्ये 45 वर्षावास झाले आणि 45 वर्षच त्यांनी बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. लावू नका म्हणा. प्रचार आणि प्रसार केलेला आहे. तर ही 45 वर्ष आणि 45 वर्षावास भगवंताची त्यांच्या आयुष्यातील सर्वाधिक जास्तीत जास्त वर्षावास जर कुठे झाली असतील तर ती श्रावस्तीच्या जेतवनारामामध्ये, मूलगंधकुटी महाविहारामध्ये, जे महादानी महाउपासक सुदत्त अनाथ पिंडकांनी भगवंताला आणि भिक्खू संघाला दान केलं होतं. लक्षात घ्या. तर हा जो वर्षावास, या वर्षावास हा कार्तिकी पौर्णिमेपर्यंत ही असतो. 1 महिना त्याची प्रवारणा असते. प्रवारणा म्हणजेच कठीण चिवरदानही असतो. आपण बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ जर वाचायला घेतला तर महाप्रजापती गौतमी जेव्हा 7 वर्षानंतर सिद्धार्थ गौतम हे बुद्ध बनून येतात, कपिलवस्तूला निग्रोधरामामध्ये थांबतात ते कपिलवस्तूच्या बाजूला, तर त्यांची आई महाप्रजापती गौतमी त्यांच्यासाठी स्वतःच्या हाताने शिवलेले त्या रुईचं सूत काढून, सुताला त्याचं विणकाम करून, त्याचा कापड बनवून आणि त्याला रंग देऊन, त्याला सुकवून आणि त्याची फोल्ड घडी मारून स्वतःच्या हातानं शिवलेलं चिवर महाप्रजापती गौतमी दान करायला येते. त्यावेळी बुद्ध काय म्हणतात? महाप्रजापतीला पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा रिक्वेस्ट करतात, असा आग्रह करतात की आपण ते चिवर स्वीकारावं. कोणी आणलं होतं ते? महाप्रजापती गौतमीने. तर तथागत बुद्ध त्या महाप्रजापती गौतमीला नाही म्हणतात. ते 3दा ते आग्रह करते. त्यावेळी आनंद नावाचे भिक्खू उपस्थायक त्या ठिकाणी तथागत बुद्धाला असं म्हणतात, तथागता, नामकरणाच्या दिवशी संध्याकाळी तुमची आई गेली, महामाया, आणि आई गेल्याच्या नंतर जिने तुम्हाला रक्ताचं दूध करून पाजलं आणि तिनं एवढ्या दिवसानंतर 7 वर्षानंतर तिला तुम्ही दिसले, तिने स्वतःच्या हातानं ते चिवर शिवलं, तर ते चिवर स्वीकारा, तर ते संघाला अर्पण करा म्हणतात. तर आपण म्हणजे महाप्रजापती गौतमीला चिवर शिवता येत होते. आजही बौद्ध राष्ट्रामध्ये सर्वच उपासक उपासिकांना आणि भिक्खू आणि भिक्खुनींना सुद्धा चिवर शिवता येते. आणि म्हणून हजारो चिवर, घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं एक चिवर
थायलंड, ब्रह्मदेश, कोरिया, चायना, जपान मध्ये सर्व बुद्धिस्ट कंट्रीमध्ये, तिकडे बांगलादेश वगैरे, श्रीलंकेत स्वतःच्या हाताने ते चिवर शिवतात. त्याला कठीण चिवर म्हणतात. कठीण चिवर. चिवराचे तसे 4 प्रकार आहे. कठीण चिवर, पानसुकुली चिवर, इद्दी चिवर, साधा चिवर. तर हे चिवरदानाची परंपरा असते. याला 4 निश्रय म्हणलेलं आहे. 4 निश्रय किंवा चतुपरिस्कार दान म्हटलेलं आहे. चतुपरिस्कार दान, त्याला आपण साध्या भाषेमध्ये अन्न, वस्त्र, निवारा असं म्हणू शकतो. अन्न म्हणजे काय? भिक्खूंना ज्यावेळी 3 महिने एका ठिकाणी भिक्खू राहतो, अधिष्ठान घेतो वर्षावासाचं, ज्या ठिकाणी विहारात, संगारामात, तर त्या ठिकाणी उपासक उपासिकांना त्या 3 किंवा 4 महिन्याची भोजनाची व्यवस्था करावी लागते. लक्षात घ्या. त्यांच्या वस्त्राची व्यवस्था करावी लागते, चिवराची. ते आजारी पडले भिक्खू तर त्यांच्या आजारपणाची सुद्धा, औषधीची सुद्धा व्यवस्था करावी लागते. आणि निवारा तर आहेच. हे 4 गोष्टी भिक्खू आणि भिक्खुनींना गरजेच्या आहे आणि ते आपण करत असतो. तर हे वर्षावास, ही वर्षावासाची परंपरा बुद्धाची प्राचीन परंपरा आहे. आणि आता 14 ऑक्टोबर 1956 ला दीक्षाभूमी नागपूर आणि 16 ऑक्टोबर 1956 ला दीक्षाभूमी चंद्रपूर हे रमाईचे 2 नवे पंढरपूर आहे. रमाई नेहमी बाबासाहेबांना म्हणायची, कारण तिचा परिवारच वारकरी पंथातला होता. तिच्या आईच्या नावच रुक्मा आहे. तिचे वडील, रमाईचे वडील वारीला जायचे आणि म्हणून रमाईवर ते संस्कार होते. तर रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणत आहे, काय म्हणत आहे की मला पंढरपूरला घेऊन चला. 4 लेकरं माती खाली गेली रमाईची. यशवंत बाळाची त्याची तब्येत नेहमी बराबर राहत नव्हती. रमाईचा टीबी रोग वाढत चालला होता. पण बाबासाहेबांनी रमाईला पंढरपूरला नेलं नाही. रामू, रमा, मी तुझ्यासाठी असे हजारो नवे पंढरपूर तयार करीन, हजारो पंढरपूर. पण बाबासाहेबांनी 2 पंढरपूर तयार केले. एक पंढरपूर म्हणजे नागपूरची दीक्षाभूमी आणि दुसरं पंढरपूर म्हणजे चंद्रपूरची दीक्षाभूमी. हे 2ही पंढरपूर पाहायला रमाई जिवंत नव्हती, आहे की नाही. रमाईचं स्वप्न होतं ते पंढरपूर पाहायचं. तर यावर्षी तुम्ही या वल्लभी बुद्ध विहारामध्ये, हे वल्लभी इतकं सुंदर विद्यापीठ होतं. नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, जे 75 बौद्ध विद्यापीठ होती पूर्ण जम्बूद्वीपामध्ये. आणि या प्राचीन भारताचा इतिहास आहे जम्बूद्वीपाचा, की बुद्ध विहाराची बौद्ध विद्यापीठ झाली. नालंदा, तक्षशिला, वल्लभी, अमरावती, मोगलमारी, भारतामध्ये जेवढे बौद्ध विद्यापीठ होते ना, ते सुरुवातीला बुद्ध विहारच होती, छोटी छोटी. पण त्याच्यामध्ये एवढी भिक्खूंची संख्या वाढत गेली. भारतातीलच भिक्खू नाही तर कोरिया, चायना, जपान पासूनचे भिक्खू भारतामध्ये, त्या नालंदामध्ये, त्या तक्षशिलामध्ये, त्या विक्रमशिलामध्ये शिकायला येत होती. म्हणून हे गुजरात मधलं एकट्या नालंदा विद्यापीठामध्ये 10,000 भिक्खू शिकत होते. 10,000 भिक्खू, कल्पना करा. विदेशातील भिक्खू तर वेगळेच आहे. युआनशांग, फाययान युआनशांग, इसिंग, हायचो हे भिक्खू त्या तिथे शिकलेले आहे नालंदामध्ये. 10,000 बौद्ध भिक्खू त्यांना शिकवण्याकरिता मोठे भंतेजी, उपाध्याय, आचार्य, मोठे आचार्य शिकवण्यासाठी धम्मकीर्ती सारखे, शांतरक्षित सारखे, शांतीदेव सारखे असे महान आचार्य त्या नालंदाला 2,500 शिकवायला होते. किती? 2,500. जगातलं सर्वच विषयांचं ज्ञान त्या नालंदाला होतं. नालंदा एकेकाळी सारीपुत्त, महामोगलायन
आणि महाकाश्यप या 3 भगवान बुद्धांचे जे अग्रशिष्य आहे त्यांची जन्मभूमी आहे नालंदा. नालंदा सारीपुत्ताची तिथे आजही अस्थिधातू आहे. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या आधीच सारीपुत्ताचं त्या ठिकाणी स्तूप निर्माण करण्यात आला होता भगवंताच्या निदर्शनावर. तर नालंदा हे सुरुवातीला छोटस विहारच होतं. वल्लभीला सुद्धा, वल्लभी कुठे आहे? गुजरात मध्ये. गुजरात, या गुजरात मध्ये वल्लभी आहे. ज्या मैत्रक बौद्ध राजवंश, नाव कठीण वाटते तुम्हाला, मैत्रक बौद्ध राजवंश, हा बौद्ध राजवंश गुजरात मधला, ज्यांनी सोमनाथ मंदिर बांधलं. सोमनाथ मंदिराच्या खाली 3 मजल्या बुद्ध विहार निघालं. आता अलीकडेच ज्यांनी सोमनाथ मंदिर बांधलं, मैत्रक बौद्ध राजवंश, तो राजा परमभट्टारक नावाच्या राजांनी, मैत्रक बौद्ध राजांनी जे सोमनाथ महाविहार बांधलं तेही बुद्ध विहारच आहे. तर त्यांनीच हे लक्षात घ्या, वल्लभी बुद्ध विहाराची पायाभरणी सुद्धा त्यांनीच केली. नालंदाला जसे 10,000 विद्यार्थी राहायचे भिक्खू, तसे 6,000 भिक्खू लोक त्या वल्लभीला शिकायचे. आणि तिथेही आचार्य लोक होते. शांतीदेव सारखे महान भिक्खू, स्थिरमती, गुणमती सारखे महान विद्वान भिक्खू त्या वल्लभीच्या, गुजरातच्या त्या परिसरातील आहे. लक्षात घ्या. आज या वर्षीला तुम्ही एक ग्रंथ वाचलाय, बाबासाहेब परिपूर्ण तेव्हा समजेल आपल्याला. केव्हा समजेल? की बाबासाहेब म्हणतात, माझे संविधान जोपर्यंत आहे तोपर्यंत मी आहो. माझे संविधान जोपर्यंत आहे मी तोपर्यंत आहो. बाबासाहेबांच्या प्रत्येक ग्रंथात आहे, प्रत्येक ग्रंथात आहे. बाबासाहेब त्यांनी लिहिलेल्या त्यांच्या प्रत्येक ग्रंथाच्या पानापानात आहे. आणि त्यातही बाबासाहेब बुद्ध आणि त्याच्या धम्म, सर्वच ग्रंथात बाबासाहेब संविधानाच्या प्रत्येक पानात आहे. कुठे आहे? ह्या पुतळ्यामध्ये नाही, स्टॅच्यू मध्ये नाही, या मूर्तीमध्ये नाही. बाबासाहेब संविधानाच्या प्रत्येक पानात जिवंत आहे. म्हणूनच म्हणतात ना, संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार. बाबासाहेबच म्हणतात, माझे संविधान जपा, माझे संविधान जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी जिवंत आहे. ज्या दिवशी बाबासाहेबाचं संविधान संपेल किंवा ते नष्ट होईल, खऱ्या अर्थानं बाबासाहेब त्या दिवशी संपेल. लक्षात घ्या. म्हणून संविधान म्हणजे काय? संविधान म्हणजे काय? बुद्धाची लोकशाही तत्वप्रणाली. बॅलेट पेपर मतदानाची प्रक्रिया बुद्धाने चालू केली. शलाका बौद्ध भिक्खू पद्धती. बुद्धाच्या काळामध्ये भिक्खू आणि भिक्खुनी, कौशांबीचं भांडण माहीतच असेल तुम्हाला. भिक्खू आणि भिक्खूंमध्ये थोड्या बाचाबाची भांडणं व्हायची बुद्धाच्या वेळी. त्यावेळी शलाका पद्धती होती. शलाका पद्धती म्हणजेच मतदानाची प्रक्रिया होय. म्हणून हे बॅलेट पेपर दुसरं तिसरं काही नसून बुद्धाचंच आहे. भिक्खूंची शलाका पद्धती म्हणजेच आजची मतदानाची प्रक्रिया, बॅलेट पेपर. आता तर ते नवीन, आजची आधुनिक मनुस्मृती कोण आहे? आधुनिक मनुस्मृती म्हणजे ईव्हीएम मशीन. ते कागदाची काळा कायदा मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळला, म्हणून तुम्हाला हे दिवस आले, आहे का नाही? आता ते ईव्हीएम मशीन म्हणजेच आजची काय आहे? मनुस्मृती आहे. लक्षात घ्या. तर बाबासाहेब त्यांच्या संविधानाच्या प्रत्येक पानापानामध्ये जिवंत आहे. ही बुद्धाची लोकशाही तत्वप्रणाली, बुद्धाचं पंचशील, याच्यावर मी खूप बोलता येईल. बुद्धाचं पंचशील जसंच्या तसं बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथात आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही बुद्धांची मूल्य संविधानाच्या प्रियंबल मध्ये आहे, 22 प्रतिज्ञेमध्ये आहे. समजलं का? ही बुद्धाची लोकशाही तत्वप्रणाली, हे बुद्धाचंच बॅलेट पेपर होय, आपल्याला वाचवायचं आहे संविधानामध्ये. लक्षात घ्या. नाव आहे संविधान, है का नाही? मग बाबासाहेब पुतळ्यात नाही, स्टॅच्यूत नाही, फोटोत नाही. ते धनगराचा पोरगा पास झाला होता, है का नाही? सगळ्या लोकांनी, बिरदेव डोने, है का नाही? त्याला समजला बाबासाहेब. आता समजला आम्ही, पण त्याचं स्टेटमेंट खूप चांगलं होतं. कोणतं होतं? जेव्हा तो पास झाला, लोक अभिनंदन करत होते मोबाईल मध्ये. त्याचं
त्याचे शब्द काय होते की बाबासाहेबाचा एक सुविचार मी माझ्या डोक्यात ठेवला, कोणता? गरीब कुटुंबात जन्म झाला पण गरीब होऊन मरणार नाही. गरीब कुटुंबात जन्म झाला पण गरीब होऊन मरणं हा गुन्हा आहे. हे बाबासाहेबाचा सुविचार मला लय आवडला. तो सुविचार मी पाठ ठेवला आणि मी त्याच्यानुसार अभ्यास करत राहिलो. आणि जेव्हा तो पाठ झाला, बिरदेव डोने धनगर समाजाचाच आहे तो, धनगरच आहे ना, धनगर धनगर धन धन आहे का नाही. धनगर म्हणजे ज्याच्याकडं धनाचं आगर आहे, भंडार आहे, धनवान लोक होते. धनगर लोक ही नागवंशीच होते, आहे का नाही. आदिवासी लोक नागवंशीच होते. विसरले ते. बाबासाहेबांनी आपल्याला, आपण आधीच प्राचीन काळाचे नागवंशी बौद्ध होतो, पण आपण आपला घर विसरलो होतो. बाबासाहेबांनी आपल्या घरात पुन्हा आणलं, घर वापसी केली 14 ऑक्टोबर 1956 ला. लक्षात येतं का तुम्हाला? तर त्याचं असं म्हणणं होतं की बाबासाहेब म्हणे, तो मोबाईल मध्ये त्यानं स्टेटमेंट मस्त दिलं. मला नाही वाटत तसं स्टेटमेंट आपल्या एखाद्या पोराचं असू शकते म्हणून. त्याचं म्हणणं असं होतं की बाबासाहेब फोटोत नाही, बाबासाहेब त्या मूर्तीत नाही, बाबासाहेब त्या पुतळ्या स्टॅच्यू मध्ये नाही, तर बाबासाहेब कुठे आहे? पुस्तकात आहे. मला बाबासाहेब कुठे दिसला? पुस्तकात. बाबासाहेब 18 घंटे आणि कधी कधी 22 घंटे अभ्यास करायचे. मी करू शकतो का? असं त्यांनी, असं ते आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याने तो अभ्यास केला. लक्षात घ्या. म्हणून नाचणारी लोक बाबासाहेबाचा धम्म कधीच पुढे नेऊ शकत नाही. वाचणारी. बाबासाहेबांनी तुम्हाला नाचायला सांगितलं का वाचायला? कशा नाचता तुम्ही? सोन्यानं भरली ओटी, आहे का नाही? सोन्यानं भरली ओटी, तर मग काय सोनं आहे का तुमच्या ओटीत? दाखवा बरं. मग काय वय ओटी? का नुसता कोट्या नाचतच आहात? कशा ठेकेदार धरून नाचता? सोन्यानं भरली ओटी. मग काय वय बरं ही ओटी? लोकांनी तर गाणं लिहिलं, त्या समजूर सारंगनं लिहिलं वाटते ते गाणं, आहे का नाही? तर मग काय वय ओटी काय ना? हाच तो अशोक विजयादशमीला 14 ऑक्टोबर 1956 ला तुमच्या ओटीमध्ये सोन्यासारखा बुद्ध आणि सोन्यासारखा बुद्धाचा धम्म टाकला, है का नाही? बुद्धाचा धम्म ओटीत टाकला तुमच्या 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरला. आता बुद्ध तर टाकला आणि तुम्ही तर म्हणता सोन्यानं भरली ओटी. सोन्यानं भरली ना ओटी तुमची बाबासाहेबांना, तरी पण तुमच्या ओट्या भरणं काही बंद झालं? 7व्या महिन्याच्या ओट्या तर भरतातच ना तुम्ही. अंबाबाई बनून हिरवा शालू, हिरव्या बांगड्या, लग्नाचा हिरवा चुडा, आहे का नाही? आज 69 वर्ष झाली, आपल्या ओट्या 7व्या महिन्याच्या तशाच कायम आहे आणि पुन्हा म्हणते सोन्यानं भरली ओटी, आहे का नाही? आता काही इकडे दुसऱ्या ओट्या भरायला जात असतील तर आम्हाला काही माहित नाही, आहे का नाही? जाता का तुम्ही? जाता? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्म दीक्षा देऊन किती वर्ष झाले? 69 वर्ष. तर बाबासाहेब संविधानात जिवंत आहे, त्यांच्या पानापानामध्ये जिवंत आहे. पण नुसतं संविधान नाव ठेवत आहे. त्याच्या आजानं, त्याच्या बापानं कोणच संविधान वाचलं नाही. एकतर संविधान आमचा इतका मस्त गोड गाणं म्हणतो गळा काढून, पण तो संविधान स्टेजवर दारू पितो, शिलाचं पालन नाही. लक्षात घ्या. संविधान नाव ठेवून चालत नाही, है की नाही? मी माझ्या पुराव्यानं बोलतो, है की नाही? तर आईनं जो आज ग्रंथ वाचला, मी एका गावाला गेलो दर्यापूरला. पहा मी तुम्हाला सांगतो, 2016 मधली गोष्ट. दर्यापूर, तिथे एक धनगर परिवार आहे. धनगर परिवार. त्या धनगर परिवारांनी, आता आईनं, सुनीता आईनं, मला वाटलं कोणी महिलांनी वाचला असेल ग्रंथ, मी त्याच्यावर बोलतो. तर त्या गावाला मी गेलो 2016 मध्ये. मला आता ती गोष्ट आठवते. तिथल्या धनगर परिवारांनी, एकट्या व्यक्तीनं नाही, पूर्ण परिवारातल्याच लोकांनी धम्म दीक्षा घेतली, पूर्णच कुटुंबांनी. त्यांचं नाव आहे ऍडव्होकेट संतोष कोल्हे. तर त्या व्यक्तीनं 2016 मध्ये, जसं आज तुम्ही ग्रंथ समापनाला बोलावलं, ग्रंथ समाप्तीला या ना जी म्हणते. आता ग्रंथाची काही समाप्ती असते? ग्रंथ काही समाप्त होतो का? तुम्ही समाप्त व्हाल,
मी समाप्त होईल, पण बुद्धाचं ज्ञान समाप्त होते का? होईल का? अजिबात होणार नाही. मग कायची समाप्ती होईल का? समाप्ती अजिबात होत नाही. बुद्धं जीवित पर्यंतम, धम्मं जीवित पर्यंतम, संघं जीवित पर्यंत. जोपर्यंत मी जिवंत आहे, जीवित पर्यंत म्हणजे जिवंत असेपर्यंत, जीवाजीव असेपर्यंत, जिवंत असेपर्यंत, मरेपर्यंत मी बुद्ध धम्म संघाचं अनुकरण करीन. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्हाला धम्माची गरज आहे. रोज अन्नाची गरज आहे तशी रोजच धम्माची गरज आहे. शरीराचं अन्न म्हणजे भोजन, आता जे तुम्ही ग्रहण केलं, आणि मनाचं भोजन म्हणजे बुद्धाच्या धम्माचे सात्विक विचार. आलं का लक्षात तुम्हाला? तर त्या माणसांनी मला ग्रंथ समापनाच्या कार्यक्रमाला बोलावलं, समारोपीय कार्यक्रमाला. त्यांनी ग्रंथ वाचला होता, ज्या आईनं वाचला आज, धनंजय किर्लिकित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संपूर्ण जीवनपट आहे ना या ग्रंथामध्ये. हाच ग्रंथ वाचला. तर मी म्हटलं, आता माझ्या अभ्यासानं मी म्हटलं की बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचा लागत होता म्हणलं. आता कारण तेच वाचतात ना लोक, पण उत्तर लय झकास होतं. ऐका, मी म्हणलं सगळ्याच विहारामध्ये बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचतात म्हणलं लोक, नाहीतर मिलिंद प्रश्न वाचतात. आणि जास्तीत जास्त कोणते ग्रंथ वाचतात? बुद्ध आणि त्याचा धम्म, हो किंवा नाही? हे मागच्या बाया कोणता ग्रंथ वाचते? जाता जाता बाबासाहेब आपल्याला काय देऊन गेले? बुद्ध आणि त्यांचा धम्म देऊन गेले, धम्म देऊन गेले. तर त्या माणसाचं असं उत्तर होतं की सगळेच जण म्हणे बुद्ध आणि त्यांचा धम्म त्यांच्या विहारामध्ये वाचतात, पण बाबासाहेबांनी जो बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ लिहिला ना, तो ग्रंथ किती कष्टानं, मेहनतीनं, श्रमानं, त्या आजारपणात बाबासाहेबांनी कसा लिहिला असेल. बुद्धाला समजून घ्यायचं असेल ना म्हणे भंतेजी, पहिल्यांदा बुद्ध आला आणि बुद्ध आणि त्याचा धम्म समजून घ्यायचा असेल ना, तर पहिल्यांदा बाबासाहेबाला समजून घ्यावं लागेल. बाबासाहेबाला याच्यासाठी समजून घ्यावं लागेल की बाबासाहेबांनी किती कष्टानं तो ग्रंथ लिहिला, याची जाणीव बाबासाहेबांच्या चरित्रामध्ये कळेल आम्हाला. म्हणून मी बाबासाहेबांचं चरित्र हातामध्ये घेतलं. बाबासाहेबांचं चरित्र, मी त्यांचा जीवन संघर्ष जेव्हा मी वाचीन है ना, तेव्हा मला तो ग्रंथ मोलाचा वाटेल, त्याची किंमत कळेल. कोणत्या ग्रंथाची? बुद्ध आणि त्याच्या धम्म ग्रंथाची. आज 69 वर्ष झाली धम्मदीक्षेला नागपूरला. अजूनही काही लोकांनी तो ग्रंथ घरी घेतला पण वाचला नाही. वर्षावासातही आपण घरी तर वाचतच नाही, पण विहारातही प्रामाणिकपणे येत नाही. आज जेवढे लोक आले का नाही तुम्ही, एवढे अजिबात येत नाही, मला माहित आहे का नाही? येत नाही तुम्ही आज जेवढे. आता भंतेजी येते म्हणून जा लागते, नाही तर काय म्हणतील? असंच आहे का नाही? ग्रंथ वाचत जायचे, महाकाला महाप्रसाद, असंच चालू आहे ना. ग्रंथ वाचत जायचे, महाकाला महाप्रसाद. जसं आहे तसंच. मनाचा मळ दूर करणं म्हणजे धम्म होय, मनाची मलिनता दूर करणे म्हणजे धम्म होय. तर आईनं यावर्षी ग्रंथ वाचला, तुम्ही आळीपाळीनं वाचला असेल मला माहित नाही, पण धनंजय किर्लिकित बुद्ध आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही चरित्र आपण वाचलं पाहिजे. बाबासाहेबाचं पहिलं चरित्र, गौतम बुद्धाचे पहिले चरित्र केळुस्कर गुरुजींनी लिहिले. केळुस्कर गुरुजींनी ते पुस्तक बाबासाहेबांच्या हातामध्ये पडलं. तेही कोणतं होतं? गौतम बुद्धाचे चरित्रच होतं. बाबासाहेब बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये असं म्हणतात, मी बुद्ध धम्माकडे कशामुळे वळलो. बाबासाहेब असंही लिहितात त्या बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये, मी बुद्ध धम्माकडे कसं वळलो. जेव्हा गौतम बुद्धाचे चरित्र माझ्या हातात पडले ना, तर मी रिकाम्या डोक्यानं ते पुस्तक वाचत नव्हतं, तर्क करत होतो त्याही वयामध्ये. समजलं तुम्हाला? आणि त्या ग्रंथाच्या माझ्यावर बुद्धाच्या विचाराचा बालपणापासूनच काय झाला? प्रभाव झाला. मी बुद्धाकडे वळलो. कोणत्या ग्रंथामुळे?
गौतम बुद्धाचे चरित्र. मी बुद्धाकडे वळलो, मी बुद्ध धम्माकडे कसा वळलो, असा तो शब्द आहे. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये वाचा. पण तुम्ही म्हणत आहे 22 प्रतिज्ञेची भीमा तू दीक्षा दिली, धिक्कारून गुलामीला बुद्धाकडे वळविले. कोणा? बाबासाहेब. वळले का तुम्ही? बुद्धविहाराकडे वळले. म्हणून मी तुम्हाला सांगत आहो, ग्रंथाचं समाप्त कधीही नसते. जोपर्यंत तुमच्यातला मीपणा गेला नाही तोपर्यंत ग्रंथ संपला नाही. जोपर्यंत तुमच्यातला ईर्ष्या, द्वेष, घृणा, समजलं, ह्या सर्व गोष्टीला तुम्ही तिलांजली देत नाही, जोपर्यंत तुमच्यातले हे दुर्गुण विकार समाप्त होत नाही तोपर्यंत ग्रंथ समाप्त होऊ शकत नाही. तुम्ही समाप्त व्हाल, पण बुद्धाचं तत्वज्ञान जे ग्रंथात आहे, धम्म ग्रंथात आहे, ते कधीही संपणार नाही. लक्षात घ्या. तर हे जे धनंजय किर्लिकी जे पुस्तक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन चरित्र, एक खरावतेकरांनी सुद्धा बाबासाहेबांच्या जीवनावर एक पुस्तक लिहिलेलं आहे. सगळ्यात कठीण काम माहित आहे का कोणतं आहे? धम्म परिषद मध्ये बसणं, परित्त पाठामध्ये बसणं, आहे का नाही? कठीण काम आहे का नाही? आणि 3 घंटे मालिकेमध्ये बसणं. 3 घंटे बसतो का नाही आपण मालिकेमध्ये? सगळ्यात जास्त टीव्या पाहणाऱ्या बाया कोणत्या आहेत? बौद्ध समाजाच्या. आणि सगळ्यात कमी टीव्ही पाहणाऱ्या बाया माहिती कोणत्या आहेत? ब्राह्मण समाजाच्या. त्या मालिकेमध्ये, सिनेमामध्ये काम करते. समजलं का? पण आमच्या जीवावर काय येते? बुद्ध विहारात जाणं, धम्म ग्रंथाला जाणं, धम्म परिषदला जाणं, आणि टीव्ही पाशी 3 घंटे बसून तरी आपल्याला काही आळस येत नाही, झोप येत नाही, पाय दुखत नाही, है का नाही? है का नाही अशी परिस्थिती? ज्या पाहणं कशा बसले जसे चेहरे, जसे काय मातम आहे का? आता आपल्या चेहऱ्यावर प्रसन्नता. मिलिंद प्रश्नामध्ये आहे लिहून, श्रद्धेचे लक्षण काय म्हणते? श्रद्धेचे लक्षण आहे प्रसन्नता निर्माण करणे. तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता असली पाहिजे. लग्नामध्ये कसे चेहरे फुललेले असते, है की नाही? अजिबात तोंड नाही उघडत, है का नाही? तर श्रद्धेचे लक्षण काय आहे? प्रसन्नता निर्माण करणे, महत्वाकांक्षा निर्माण करणे. श्रद्धा हे सर्वोच्च धन आहे. म्हणून बुद्ध धम्म आणि संघावरची श्रद्धा कधीच कमी नका होऊ देऊ. तर आज या 3 महिन्यामध्ये जे तुम्ही एक ग्रंथ वाचला आहे, धनंजय किर्लिकीत, आणखी बाबासाहेबांचे आणखी जीवन चरित्र आहे, ज्यांनी बाबासाहेबांना बाबासाहेब हे नाव दिलं आहे. त्यांचं नाव तर भिवा होतं, भिवाचा भीमराव, भीमरावाचा बाबासाहेब झाला. बाबासाहेब हे पदवी आहे, बाबा अधिक साहेब. बाबासाहेब हे जे विशेषण, जे लोक भीमराव तर म्हणतात, पण जास्तीत जास्त आपण भीमराव म्हणत नाही, बाबासाहेब म्हणतो. हे बाबासाहेब नाव ज्यांनी दिलं ना, ते आहे चांगदेव खैरमोडे. काय नाव आहे? त्यांनी बाबासाहेबांचे जीवन चरित्र लिहिले आहे, चांगदेव खैरमोडे. त्यांनीच हे बाबासाहेब ही पदवी दिली आहे. त्यांचंही एक चरित्र आहे, तेही आपण वाचलं पाहिजे. कोणतं? कोणाचं? आता जे तुम्ही वाचलाय धनंजय कीरचं आहे. दुसरं आहे चांगदेव खैरमोडेचं, त्याचेही काही भाग आहे, तेही तुम्ही वाचले पाहिजे. बाबासाहेबांचे आणखी एक सहकारी आहे, सहकारी मित्र, ते म्हणजे शंकरराव खरात. हे शंकरराव खरात पुण्याच्या परिसरातले आहे. या शंकरराव खरातनी सुद्धा एक पुस्तक लिहिलं आहे, ते जीवन चरित्रच आहे. बाबासाहेबांच्या सहवासात राहिले ते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात असं पुस्तक आहे शंकरराव खरातचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात. हेही पुस्तक आपण वाचलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेमध्ये जे 7 भिक्खू उपस्थित होते, 7 भिक्खू, आपल्या विदर्भातील पहिले भिक्खू, धम्मदीक्षेच्याही आधीचे, आपल्या वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुका, देवळीमध्येच त्यांचा जन्म झाला, ते म्हणजे भंते सुमेध नारायणी त्यांचं आडनाव. त्यांनाही बाबासाहेबांच्या सहवासात राहण्याचा योग मिळाला.
त्यांनी एक पुस्तक लिहिलंय, तेही वाचलं पाहिजे, अत्यंत महत्वाचं आहे. त्यांनी लिहिलंय, बाबासाहेबांच्या सहवासामध्ये ते होते, भिक्खू सुमेध. त्या पुस्तकाचं नाव आहे मी पाहिलेले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भिक्खू सुमेध विदर्भातील पहिले भिक्खू, दीक्षेच्या आधीचे, धम्म दीक्षेचे साक्षीदारही होते भिक्खू सुमेध. त्यांचंही आपण ते जीवन चरित्र वाचाय, त्याच्यातही तुम्हाला बाबासाहेबांचा जीवन संघर्ष आणि बाबासाहेबांचं जे कार्य आहे ते तुम्हाला त्या सुमेध भंतेजींनी लिहिलेल्या पुस्तकातून माहित पडेल. बाबासाहेब म्हणतात, मी ब्राह्मणांचा विरोधक नाही, मी ब्राह्मणत्वाचा विरोधक आहो. ब्राह्मणांना मी विरोधी समजत नाही, मी ब्राह्मणत्वाचा काय आहे, विरोधक आहे, ब्राह्मणत्वाचा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या पत्नी आहे माईसाहेब आंबेडकर, या माईसाहेब आंबेडकर त्यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती, जीवन कार्याविषयी आणखी एक पुस्तक लिहिलं आहे, तेही तुम्ही वाचलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात माईसाहेब आंबेडकर हेही पुस्तक, त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं जीवन कार्य आपल्याला माहीत पडतं. आज तुम्ही तो ग्रंथ वाचला म्हणून मी त्याच्या संदर्भात थोडीशी उजळणी करत आहो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काही ब्राह्मण सहकारी मित्र होते, सोहनलाल शास्त्री. सोहनलाल शास्त्री त्यांनाही बाबासाहेबांच्या सहवासात येण्याचा योग मिळाला. त्यांनी लिहिलं आहे, सोहनलाल शास्त्री त्यांच्या ब्राह्मण मित्रांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात मी सोहनलाल शास्त्री. बाबासाहेबांचे आणखी एक ब्राह्मण सहकारी मित्र शंकरानंद शास्त्री, त्यांनाही बाबासाहेबांच्या सहवासात राहण्याचा योग प्राप्त झाला. त्यांनी लिहिलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात मी शंकरानंद शास्त्री. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात बळवंतराव वराळे यांच्या पत्नी राधाबाई वराळे यांनी एक छोटीशी पुस्तक आलेली आहे, बेळगाव धारवाडच्या. त्याच्यामध्ये तुम्हाला बाबासाहेबांचा, मबी चिटणीसांनी सुद्धा बाबासाहेबांच्या याच्यावर, अशा अनेक लोकांनी, वामनराव गोडबोले असतील, अशा अनेक लोकांनी, किंवा नानकचंद रत्तू बाबासाहेबांचे सेक्रेटरी, त्यांनी सुद्धा बाबासाहेबांच्या संविधानाच्या आणि बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाच्या प्रकाशनात, प्रिंटिंग मध्ये, टायपिंग मध्ये मोठे कष्ट घेतलेले आहेत. तर आपण हे सगळे जीवन चरित्र आपण बाबासाहेबांचे वाचले पाहिजे, आपल्याकडे संग्रही असले पाहिजे. वाचाल तर वाचाल. बाबासाहेब असा जगातला एकमेव माणूस आहे ज्यांनी पुस्तकासाठी राजगृह नावाचा बंगला बांधला. कोणता? राजगृह नावाचा बंगला पुस्तकासाठी. जगातील सर्वच विषयाचे पुस्तक त्याच्यामध्ये होते, बुद्धाचे तर होतेच होते. विदेशातही बाबासाहेबांना पुस्तकाची मोठी आवड, भूक, आपण ती गोष्ट ऐकली असेल. कोणती? बाबासाहेब ज्या विदेशामध्ये लायब्ररीमध्ये जायचे, तर त्या लायब्ररीमध्ये जाणारा पहिला विद्यार्थी आणि शेवटून येणारा विद्यार्थी, एका एका ब्रेडच्या तुकड्यावर बाबासाहेबांनी अभ्यास केला विदेशामध्ये. म्हणून बाबासाहेबांचे मी ते 5 ते 10 मिनिटांमध्ये सांगतो आणि थांबतो. तर बाबासाहेब म्हणतात, मला मित्रांपेक्षा पुस्तकाचा सहवास जास्त आवडतो. बाबासाहेबांचे वाक्य आहे, मला मित्र नाही आवडत तर कोण आवडते? मला मित्रांपेक्षा पुस्तकाचा सहवास जास्त आवडतो. आणि तुम्हाला काय जास्त आवडते? टीव्ही, मालिका, आहे का नाही? बाबासाहेबांचं वाक्य आहे, मला मित्रांपेक्षा, आता तुमच्या मैत्रिणी असतील ना, माई मैत्री, तिच्याच पाशी बसा लागते. विहारात असलं तर येते का? वास येते का? नाही, माझ्या जवळची सोबतीन ना आली आहे ना, तिथे नाही. आपल्यातला राग द्वेष आहे का नाही? आपण एकामेकीच, तुम्ही फक्त शरीराने एकत्र आले इथं, हे नामरूपाचा प्रपंच घेऊन, मनानं कुठे एकत्र आले? मनानं अजूनही संघटित नाही झालो आपण. एकमेकाचा द्वेष करतो, क्लेश करतो, दुरावा करतो, जणू काही विटाळच करतो का आता, अशासारखंच वाटतं, आहे का नाही? तर बाबासाहेबांची दुसरी ओळ आहे सुविचाराची. नुसते सुविचार जरी सांगते तरी प्रवचन आहे. बाबासाहेब काय म्हणतात, किती भारी प्रवचन, सुविचार. पुस्तक वाचल्यावर मस्तक तयार होते आणि मस्तक तयार झाल्यावर
माणूस कुठेही नतमस्तक होत नाही दगडा धोंड्यासमोर. पुस्तक वाचल्यावर काय तयार होते? मस्तक. आणि ज्याचं मस्तक तयार झालं तो कुठल्याही दगडा धोंड्याच्या समोर आपलं डोकसं नतमस्तक होत. आणि ज्याचं मस्तकच तयार झालं नाही, ज्याचा मेंदूच विकसित झाला नाही, ज्याची प्रज्ञाच जागृत झाली नाही, ज्याची सम्यक दृष्टी, त्यानं प्रज्ञाचक्षुष खोलले नाही, डोळेच खोलले नाही, तर तो माणूस कुठेही इकडे म्हणा, इकडे शरण, इकडे 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 सगळीकडे आहे की नाही. तर पुस्तक वाचल्यावर मस्तक तयार होते आणि मस्तक तयार झाल्यावर माणूस कुठेही नतमस्तक होत नाही. 18 घंटे 22 घंटे अभ्यास करणारा फक्त बाबासाहेब. पुस्तकासाठी बंगला बांधणारा फक्त बाबासाहेब. सर्वाधिक जास्त पुस्तकाचा रेकॉर्ड बाबासाहेबांकडे होता. राजगृह नावाचा बंगला त्यांनी केवळ पुस्तकासाठीच होता. तो माणसं कमी, पुस्तकच जास्त. मदन मोहन मालवीय आले होते बनारसचे, द्या म्हणे बाबासाहेबाला त्यातले काही पुस्तक. बाबासाहेबांनी नाही दिले. समजलं? इतकं बाबासाहेबांचं पुस्तक प्रेम होतं. बाबासाहेबांचा तिसरा सुविचार आहे अभ्यासाविषयी, पुस्तकाविषयी. बघा काय म्हणतात बाबासाहेब. या जगात 2 प्रभावी अस्त्रे आहे. 2 प्रभावी अस्त्रे ज्याने तुम्ही जगाला झुकवू शकता. आणि बाबासाहेबांनी ते झुकवलं. ते 2 प्रभावी अस्त्रे आहे. एक म्हणजे लेखणी आणि दुसरी म्हणजे वाणी. लेखणीच्या जोरावर, लेखणी समजलं ना कशी बाबासाहेबांची लेखणी तळपली. संविधान लिहिलं. जगातल्या कुठल्याच माणसाची एवढी ताकद नव्हती. जगातला चमत्कार जर समजायचा असेल ना, वर्गाच्या बाहेर बसणारा भीमराव या जगाचं कल्याण करणारं संविधान लिहितो. आणि त्या संविधानामुळेच आपल्याला माणसात बसवलं बाबासाहेबांनी. कुठं बसवलं? माणसात बसवलं संविधानामुळे. तर लेखणीच्या जोरावर आणि वाणीच्या जोरावर बाबासाहेबांची भाषणं म्हणजे जसे काय बंदुकीच्या गोळ्या. एका शब्दाच्या वाणीवर, अरे असा कुत्र्या मांजराचा जन्म घेण्यापेक्षा आईच्या पोटातच काऊन नाही मेले रे म्हणे. समजलं का? बाबासाहेब तर म्हणतात टोचून बोला. पण काय टोचून बोला, कोणाने टोचून बोला हे सांगितलंय. टोचून बोला म्हणते, अरे शेणातल्या किड्यासारखं जगणं सोडून दे. शेणातला किडा शेणातच जन्म घेतो, जगतो आणि मरतो. आहे का नाही? शेणातल्या किड्यासारखे काही लोक, जे लोक गद्दार झाले, बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव विसरले, जे समाजाची काही देणं घेणं ठेवत नाही, त्या लोकांना असं बोला म्हणते टोचून, शेणातल्या किड्यासारखं जगत आहे म्हणून. समजलं तुम्हाला? तर बाबासाहेबांचं ते मी जी गोष्ट सांगत आहोत तुम्हाला, बाबासाहेबांचा तिसरा सुविचार समजलं ना. या जगातील 2 प्रभावी अस्त्रे, एक वाणी आणि एक लेखणी आणि दुसरी वाणी. लेखणी आणि वाणीच्या जोरावर असतं बाबासाहेब. आणि शिलाची ताकदही होती बाबासाहेबांकडे. समज तुम्हाला? बाबासाहेबांचा चौथा सुविचार सांगतो. शिला शिवाय जर शिकले सवरले लोक या देशात, माझ्या समाजात जर तयार झाले तर त्यांच्या शिक्षणातच देशाचा नाश आहे. शिलही पाहिजे, शिक्षण तर पाहिजे, पण शिक्षणाला जोड कशाची पाहिजे? शिलाची. दुधारी तलवारी सारखा आहे ज्ञान, आहे की नाही? ज्याला तलवार कशी चालवायची हेच माहित नाही आणि त्याच्या हातात जर तलवार दिली तर तो घातही करेल. म्हणून शिक्षणाला जोड कशाची पाहिजे? शिलाची पाहिजे. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात आपलं शीलही सुधारले पाहिजे. बाबासाहेब विद्वान जरूर होते, पण त्यांनी शिलाच्या ताकदीवर लोकांना झुकवलं. समजलं का? एवढे चारित्र्यवान आणि शील संपन्न होते बाबासाहेब. बाबासाहेबांचा चौथा सुविचार आहे अभ्यासाविषयी. बघा काय म्हणतात बाबासाहेब. मंदिराकडे जाणाऱ्या रांगा, लय भारी आहे. मंदिराकडे जाणाऱ्या रांगा वाचनालयाकडे जातील. कुठे जातील? जाता का तुम्ही मंदिराकडे? हसून राहिला तर मंदिराकडे जात असाल म्हणून हसत आहात तुम्ही. मंदिराकडे जाणाऱ्या रांगा जर वाचनालयाकडे जातील, तुम्हाला मंदिराकडे जास्त रांगा दिसते का वाचनालयाकडं? हा, मंदिराकडं. आणि वाचनालयाकडं, लायब्ररीकडं. आपल्या त्या पुलगावले सिद्धार्थ वाचनालय आहे, आंबेडकर वाचनालय आहे का नाही? तिकडे नाचनगावला भीमोदय वाचनालय आहे का नाही? मंदिराकडे जास्त रांग आहे की वाचनालय लायब्ररीकडं? लायब्ररीकडं कमी आहे का नाही? तर बाबासाहेबांनी बघा काय म्हटलं आहे.
मंदिराकडे जाणाऱ्या रांगा जर वाचनालयाकडे जायला लागतील तर हा भारत देश जगात महासत्ता बनेल, महासत्ता बनेल. मंदिरात जर देव असता तर मंदिराबाहेर भीक मागण्याची वेळ कोणावरही आली नसती. हा शब्द बाबासाहेबांचा. मंदिराबाहेर जर देव असता तर मंदिराबाहेर भीक मागण्याची वेळ कोणावरही आली नसती. आणि बाबासाहेब पुढे म्हणतात, नीट लक्ष द्या, आणि या खोट्या देवावर विश्वास ठेवून, या खोट्या देवांवर विश्वास ठेवून मी त्याला पूजत बसलो असतो त्या खोट्या देवाला, तर नक्कीच मात्र माझ्या समाजाला भीक मागण्याची वेळ आली असती. समजलं? आताच आम्ही ऐकलं ते भूषण गवाईचं, इकडे ऐकलं बापा नागपूरला त्या गिट्टी खदानमध्ये, ऐकलं आताच ऐकलं ते मोबाईल मध्ये. एक माणूस गेला बापा त्या मंडपामध्ये आणि त्या देवीचे पप्पे घेतल्या, अशा मुके घेतले तिचे, तिची चुनरी ओढली आणि तिले मिठीतही धरलं, असं बिलगला. सांगा आता, तिच्या हातात तलवार असून बिचारीनं काहीच नाही केलं. तर काय ते आहे की नाही? आहे आता किती घटना चालली आहे ते. त्या आसिफा नावाच्या मुलीचा, काश्मीर मधली 7-8 वर्षाची घटना आहे. आसिफा नावाची मेंढपाळाची मुलगी, मुसलमानाची, मंदिरात, देवीच्या मंदिरात पुजाऱ्यानं आणि त्याच्या पोरानं 10 दिवस बलात्कार केला देवीच्या समोर. 56च्या आधी आम्हाला एक कपडा नव्हता घालायला, उष्ट्या कपड्यावर होतो. पण एकाही 33 कोटीतल्या देवाले आणि देवीले आमची दया आली नाही. एकीने आमच्या अंगावर चुनरी टाकली नाही. आमची बाई चालली तिकडे लाल चुनरी टाकाले. लक्षात ठेवा, हे आज बाबासाहेबांच्या कृपेनं तुमच्या अंगावर सोनं नाणं आलं. हे चांगले पांढरे कपडे तुम्हाला घालायला भेटून राहिले. मग अंगावर जे चिवर आलं ना, दिलं असं बनते जिल्हा, ते विधी आहे. पण हे महावस्त्र बाबासाहेबांमुळेच आलं. त्यांनी बुद्ध दावला म्हणून ही चिवर घेण्याची संधी मला प्राप्त झाली. म्हणून जुने लोक म्हणते, बाई भीम माया देवा होनी भारी देव, आणि आता कहाले घेऊ. आता तर तुम्ही विसरलेच ना, आता कहाले घेऊ मी तुझ्याचं नाव. मी ती गोष्ट सांगतो आणि थांबतो की बाबासाहेबांनी आपल्याला हे जे सुविचार मी तुम्हाला सांगितले, किती मस्त सुविचार आहे, किती छान सुविचार. या सुविचारामध्ये किती मोठा ते तर माहितच आहे तुम्हाला. ते आहे ना माहित कोणतं? शिक्षणे वाघिणीचे दूध आहे, आणि जो प्राशन करेल तो. पण कोणतं शिक्षण? पहा शब्द कसा आहे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मग शिक्षण तर तुम्ही घेतलं, मग काऊन गुरगुरून नाही राहिल्या? तुम्हीच तर म्हणत आहे, बाबासाहेबांनी म्हणलं, तुम्ही लक्षात ठेवलं. कोणतं? शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्ही तर शिक्षण घेतलं, मग गुरगुराला वाघिणी सारख्या, तर तुम्हाला तर झोपा लागून राहिल्या. ग्रंथालयाच्या वक्ती विहारात याचे तंगडे मोडते तुमचे, आहे का नाही? आताही कधी कधी होते का? आहे का नाही? असंच आहे का नाही? सगळ्यात मोठं कठीण काम आहे धम्म परिषद मध्ये बसणं आणि टीव्ही म्हणलं का असं, आहे का नाही? म्हातारे आहे काय कमी आहे का? चष्मा वर करू करू पाहते. समजलं का? मग कोणतं शिक्षण गुरगुरल्याशिवाय? इंग्रजी शिक्षण. कोणतं शिक्षण? वाघिणीचं दूध. सावित्री आहे ना, इंग्रजी शिक्षणाला महत्व द्या. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ कशात दिला? पहिल्यांदा इंग्रजी. इंग्रजी शिक्षण म्हणजेच वाघिणीचं खऱ्या अर्थानं दूध. हे शिक्षण तर कोणही घेते, आहे की नाही? शिलावर आधारित असलेलं शिक्षण, इंग्रजी शिक्षण, उच्च शिक्षण, चांगलं शिक्षण, धम्माचंही शिक्षण, आहे की नाही? चांगलं इंग्रजी शिका, लिहायला वाचायला, आहे की नाही? शिक्षणानं आपल्या जीवनामुळे बदल होतो. ज्याच्याकडे शिक्षण नाही तो माणूस दगड आहे म्हणते बाबासाहेब. दगड. बाबासाहेब नाही, गाडगे बाबा म्हणतात. समजलं? शिक्षणाचं महत्व ओळखलं पाहिजे. मी ती घटना सांगतो. बाबासाहेबांचे कितीतरी बंगले आहे. तळेगाव दाभाडेला बाबासाहेबांनी 82 एकर जागा घेतली होती. तळेगाव दाभाडे लोणावळ्यापासचं, तेही जाग्यावर कब्जा झाला. आमची दीक्षाभूमी कब्जात गेली. भीम जन्मभूमी, आधुनिक बुद्धाची भूमी म्हणजे मऊगाव, तेही ब्राह्मणाच्या कब्जात आहे. 7 इंग्रजाच्या नावा लिहून आहे. इंग्रजाच्या काळात 260 एकर भीमा नदीच्या काठावर भीमा कोरेगावाची जागा 260 एकर दिली होती.
त्या माळवतकर ब्राह्मणाले दिवाबत्ती लावाले. त्याचं घर आहे का नाही त्या भीमा कोरेगावच्या बाजूला, तोच होय तो, आहे का नाही. 260 एकर जागा. त्या देहू रोडचं प्रकरण तसंच चालू आहे का नाही. महाबोधी महावीराचं तुम्हाला तर सगळ्यालाच माहित आहे. 84,000 आमचे बुद्धविहार सम्राट अशोकांनी बांधलेली गेली कुठं? गेली कुठंच नाही, इथंच आहे. पण त्याच्यामधल्या सोन्याच्या बुद्ध मूर्त्या गायब करून सम्राट अशोकांनी बांधलेली 84,000 बुद्धविहार गेली कुठं? हेच ते पंढरपूर, तिरुपती बालाजी, सोमनाथ, जगन्नाथ, बद्रीनाथ सगळे बुद्धाचेच आहे. समजा तुम्हाला. आता आम्ही म्हणतो ते 84,000 बुद्धविहारात तुम्ही तर कब्जे केले बाप्पा, ते आमचेच वय. पण ते नको देऊ बाप्पा, आता ते आमचेच वय, होय का नाही. आमच्या सगळ्या बुद्ध लेण्यावर कब्जे केले का नाही. त्या कारल्याच्या बुद्ध लेणीला एकविरात देवीच बसवली. त्या शिवनेरी जुन्नरच्या लेण्याद्री बुद्ध गणपती अष्टविनायक बसवला. इकडं सालबर्डीच्या बुद्ध लेणीतही कब्जा केला. सगळ्या बुद्ध लेण्यांवर पूर्ण नवरात्रीचा जागर राहते. बुद्ध लेण्या बौद्धायच्या आणि नवरात्री कोणाच्या? ब्राह्मणाच्या. लेण्या आपल्या. जुने सगळे मंदिर आपले बुद्ध महाविहार, आपले विहार, आपल्या बुद्ध लेण्या, आपलं सर्व. कार्यक्रम कोणाचे? द्यायचे. ब्राह्मण मस्त तिथं ठाण मांडून बसला दानपेटीवर, आहे का नाही. आम्ही म्हणतो 84,000 बुद्धविहार आहे आमचे सोय, पण नको देऊ बा, एक तरी दे. कोणतं? महाबोधी महाविहार. पण तेही द्यायला तयार नाही. आणि आम्हाला किती बदमाशी शिकवली, किती इतिहासामध्ये शिकवलं. म्हणे नालंदा विद्यापीठ, वल्लभी विद्यापीठ, तक्षशिला विद्यापीठ हे ब्राह्मणाने मुसलमानाने जाळले म्हणे. घ्या बापा, आम्हाला शिकवत ते शाळेमध्ये. आता ते शिकवतात ते लोक, कारण ब्राह्मणांचाच अभ्यासक्रम आहे, सिलेबस. आताही शिकवतात ते. मुसलमानाच्या स्वाऱ्या झाल्या म्हणे. सगळे नालंदा, वल्लभी, तक्षशिला सगळे बुद्ध विहार, सगळे विद्यापीठ, बौद्ध विद्यापीठ त्याईनं जाळली म्हणे. कोणा? मुस्लिम लोक आहे ना, तुर्की लोक आहे ना. आता ते राज्य विस्तारासाठी काय ना काय तर नासधूस करताय, ते केलं आहे ना थोडंफार. साम्राज्य विस्तारासाठी काहीतरी करावंच लागते ना, तोडफोड वगैरे. ज्याचं राज्य आहे ते काहीतरी तोडताड फोडफाड करतातच. पण नालंदा बुद्ध विद्यापीठाला, वल्लभी सगळे बौद्ध विद्यापीठ, विहार, साचीच्या स्तूपासारखे मुसलमानानं नाही, ब्राह्मणानं जाळले ते नालंदा विद्यापीठ. हे लामा तारानाथ नावाच्या भंतेजीनं लिहिलं आहे त्यांच्या पुस्तकामध्ये. मुस्लिमांनी नाही तर कोणी? ब्राह्मणांनीच जाळले. त्याचा ठोस पुरावा आत्ताच आपल्याकडे आहे, आत्ता सध्याला. पण नाव कोणावर टाकते? मुस्लिमांवर. आता सध्या पुरावा आहे आपल्याकडे. कोणता? सांगा बरं. आता तर पुरावा आहे आपल्याकडं. महाबोधी महावीर कब्जा कोणाचा आहे? मुस्लिमांचा, आमच्या मुस्लिम बांधवांचा, ख्रिश्चन बांधवांचा, शीख जैन बांधवांचा. कोणाचा आहे? ब्राह्मणाचाच आहे. आता दीक्षा दिल्याच्या नंतर आता बौद्ध समाज आहे, लोक जागृत असू नये, एवढे मोर्चे काढू नये, आता तर ते सोडायला तयार नाही, आहे का नाही. तो कायदा इंग्रजाच्या काळातला रद्द करायला तयार नाही, हे सोडायला तयार नाही. तर आपण तर दीक्षेच्या आधी तर यायची लयच मजा असन. दीक्षा दिल्यावर बाबासाहेबांनी एवढे मोर्चे काढून राहिलो, तर आताच ते ऐकायला तयार नाही, विहार सोडायला तयार नाही महाबोधी. तर दीक्षेच्या आधी तर लयच मजा मारली असं यायला. कधी कधी ते म्हणतच असं या बाबासाहेबांनी यायला फालतू दीक्षा दिली नाही तर बंदच आमचं होतं. पण झाला ना तो जन्मला यांच्या छाताडावर, आहे का नाही, मनुवाद्याच्या. म्हणून इतिहास माहित करून घ्या. जो इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत. ब्राह्मणांनी सगळे नालंदा, सगळे बौद्ध विद्यापीठ त्याईनच जाळली, त्याईनच कब्जा केले. लक्षात घ्यायचा आहे हा इतिहास, आपण लक्षात घेतला पाहिजे. ते 5 मिनिटं बोलता आणि थांबतं ते खजुराहोचं नाही का, सर अलेक्झांडर कनिंगम तिथं गेले. खजुराहोचं मंदिर, त्याच्या आजूबाजूला महोबा ठिकाण आहे, तिथं बुद्धाच्या मूर्त्या, ते वज्रे आणि बुद्धिस्ट विहार आहे. ते चालू आहे का नाही आता टीव्हीवर, ते मूर्ती नाही का, मूर्ती ती बोधिसत्व अवलोकितेश्वराची मूर्ती आहे. महायानी वज्रयानी संप्रदायाची बोधिसत्व अवलोकितेश्वराची मूर्ती आहे ते. आणि त्याचं मुंडकं तोडलं, फक्त मुंडकच तोडून टाकलं. काऊन तोडलं? बाकीचं मंदिर तर काहीच नाही झालं. ते बोधिसत्व अवलोकितेश्वराची मूर्ती होती, तिने जाणून बुजून तोडलं. ते विष्णूची काही मूर्ती नव्हे, है का नाही. आणि ते प्रकरण चालू आहे, ते तुम्हाला माहितच आहे. आता हे नवं काही प्रकरण आहे का? खैरलांजी प्रकरण झालं का नाही? किती मोठं प्रकरण झालं खैरलांजी.
त्याची धगधग अजूनही कायम आहे. तर बाबासाहेबासोबत नाही घडलं असं. मी 5 मिनिटं बोलतो आणि थांबतो. घडलं नाही बाबासाहेबासोबत? घडलं नाही का? का त्या भूषण गवाईवरच घडलं? बाबासाहेब टाय कोट बूट घालून, समजलं, बॅरिस्टर होऊन विलायतेमधून 32 डिग्र्या घेऊन, किती डिग्र्या? 32 डिग्र्या घेतलेला माणूस. किती डिग्र्या? 32 डिग्र्या घेतलेला माणूस. 32 डिग्र्या घेतलेला माणूस, ज्याच्या अंगावरती टाय आहे, कोट आहे, बूट आहे. उच्च शिक्षित माणूस. एवढा उच्च शिक्षित माणूस, 32 डिग्र्या घेतणारा माणूस, MA, PhD, DSc, LLD, DLiT, बारेट लॉ, एवढ्या डिग्र्या घेतलेला माणूस जर ब्राह्मण समाजाचा भारतात आला असता विदेशातून शिकून, तर त्याला किती स्वागत केलं असतं. हे संविधान माहित आहे का त्यांना नको आहे. आतापर्यंत तर म्हणतो ते संविधान नको, ते इंग्रजायचं काळातलं आहे म्हणे, इंग्रजायचं आहे म्हणे. आता म्हणते ते बाबासाहेबाचंही नाही म्हणते. सांगा आता, म्हणत होते का आता परत? आता बाबासाहेबाचं नाही म्हणते, जाळा म्हणते. आता म्हणते बाबासाहेबांनी लिहिलंच नाही म्हणते, म्हणजे आता पुन्हा प्लॅनिंग. मग बाबासाहेबांनी लिहिलंच नाही, तुम्ही म्हणतात त्यानं लिहिलं, ज्यानं काय लिहिलं असं, मग कायले जाळता? तुमचं संविधान आहे म्हणता ना, बाबासाहेबांनी लिहिलं, मग ते नका जाळू ना. पण आता ही गोष्ट काही सक्सेस होत नाही. शेवटी लोक बाबासाहेबांनीच ते लिहिलं आहे हे त्याला पक्क माहित आहे, म्हणून त्याने आता कोणता अपप्रचार चालू केला की ते बाबासाहेबांनी लिहिलंच नाही. आता जा पहा, पण तो विषय वेगळा आहे. तर बाबासाहेबांकडे किती डिग्र्या आहे? 32 डिग्र्या. टाय कोट बूट घातलेला बाबासाहेब जेव्हा भारतामध्ये आला आणि बडोद्याला गेला, आता काय त्या भूषण गवाईची गोष्ट काही नवीन आहे का आमच्यासाठी? 32 डिग्र्या घेतलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्याला बराक ओबामा सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणते, सिम्बॉल ऑफ नॉलेज, बराक ओबामानं पदवी दिली. ब्रांच धातूचा पुतळा. कोलंबिया विद्यापीठामधला 100 विद्यार्थ्याची यादी तयार केली, 100. आणि आजवरचा त्या कोलंबियाच्या 100 विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये पहिला नंबर सगळ्यात हुशार विद्यार्थी कोण होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बराक ओबामा म्हणते आमच्या देशात जर असा महापुरुष जन्माला आला असता, आम्ही त्याला सूर्य म्हटलं असतं. अमेरिकेनं बाबासाहेबाला सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हटलंय, ज्ञानाचं प्रतीक, द ग्रेटेस्ट इंडियन, द फादर ऑफ नेशन, राष्ट्रपिता, संवैधानिक, आहे का नाही? एवढा 32 डिग्र्या घेतलेला, टाय कोट बूट घातलेला माणूस, एवढा उच्च शिक्षित माणूस बडोद्याला पहिल्यांदाच जाते, तर बाबासाहेबाला किरायानं रूम भेटत नाही. एवढी जातीयता बडोद्याला, गुजरातला, आहे का नाही? बडोद्याला. आणि बाबासाहेबाला अजिबात रूम भेटत नाही. ख्रिश्चनांकडे जातात रूम, तिथेही नाही भेटत, कारण ख्रिश्चन धर्मातल्या लोकांना सुद्धा जातीचा रोग लागला होता. पण हा जातीचा रोग कुठून गेला म्हणते बाबासाहेब? ब्राह्मण हिंदू धर्माकडूनच गेला. त्याला तो रोग लागला, ख्रिश्चन धर्माला. मुसलमानाने रूम दिली नाही बडोद्याला, त्याला रोग लागला होता. कायचा? जातीयतेचा. कोरोना सारखा संसर्ग रोग. मुसलमानही जाती पाळायला लागले आता, ते नव्हते पाळत, नव्हते ख्रिश्चनही पाळायला. हे पण हा रोग गेला कुठून? हिंदू धर्माकडून. तर हिंदूंनी ना, ख्रिश्चनांनी ना, मुसलमानांनी कोणीच जागा दिली नाही बाबासाहेबांना. नाव बदलवून पारशी तिथं, ते तर माहितच आहे तुम्हाला. बाबासाहेबांचे पुस्तक, पेट्या, ते कपडे, टाय कोट बूट असे फेकून दिले रस्त्यावर, चालते व्हा म्हणे. आणि त्या बडोद्याच्या याच्यामध्ये ऑफिस मधला 3 तकियावाला चपराशी दुरून फायला फेकत होता, दुरून. आणि बाबासाहेब जेव्हा निघून जात होते त्या ऑफिस मध्ये, त्या टेबलावर, खुर्च्यावर आणि त्या ऑफिस मध्ये गोमतूर शिपडत होता, गोमतूर, ते गाईचं गोमित्र नाही का, समजलं? दुरून फाईल. आणि पाणी सुद्धा दुरून टाकत होता चपराशी. टाय कोट बुटातला माणूस. सांगा किती मोठा अपमान. बाबासाहेबाचे सामाईन फेकून दिले, पुस्तक फेकून दिले रस्त्यावर. बाबासाहेब म्हणते अहो रातची रात्र राहू द्या म्हणे. नाही नाही, अजिबात नाही, तर मारून टाकीन म्हणे आम्ही तुम्हाला. बाबासाहेब कसे तरी आले, त्या बडोद्याच्या त्या सयाजी गार्डन मध्ये विश्वामित्रा नदी आहे, त्या नदीच्या काठी झाडाखाली बसले. रातच्यांदी बाबासाहेब लढत होते. काय करत होते? लढत होते. पण केवळ लढतच होते का? त्यांनी संकल्प केला, ज्याप्रमाणे बुद्धानं संकल्प केला बौद्ध गयला झाडाखाली, की जोपर्यंत मला सम्यक संबोधी प्राप्त होत नाही तोपर्यंत मी हे आसन
अधिष्ठान सोडणार नाही. तर बाबासाहेबांनी संकल्प केला की मी माझ्या समाजाला गुलामीतून मुक्त करीन, अंधारातून उजेडात आणीन, गुलामीची कबर बांधीन. हा संकल्प बाबासाहेबांनी केला आणि तो पूर्ण केला केला केला. बुद्धाची संकल्पभूमी, सिद्धार्थ गौतमाची संकल्पभूमी म्हणजे बोधगया आहे आणि आधुनिक बोधिसत्व बाबासाहेबाची संकल्पभूमी म्हणजे बडोदा आहे. हा संकल्प बाबासाहेबांनी संविधान लिहिण्याचा संकल्प, तुम्हाला अंधारातून उजेडात आणण्याचा संकल्प, हा उजेड म्हणजे दुसरा तिसरा काही नसून बुद्ध आहे. हा बुद्धच वय उजेड, द लाईट ऑफ वर्ल्ड म्हटलंय बाबासाहेबांनी. या बुद्ध नावाच्या उजेडात तुम्हाला 14 ऑक्टोबर 1956 ला आणलं. तुम्हाला आता दिवे लावायची गरज नाही, त्यांना लावू द्या, त्यांचं काम आहे लावू द्या. कारण त्यांना बुद्ध नावाचा उजेड भेटला नाही. ज्याच्याकडे अंधार आहे तेच लावतात, आमच्याकडे अंधार नाही, आमच्याकडे बुद्ध नावाचा उजेड बाबासाहेबांनी दिला. आम्हाला दिवे लावायची काही गरज नाही. लावायचा असेल तर आपला आतला दिवा लावा, मनाचा, ज्ञानाचा दिवा, धम्मज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. समजलं का? तर आपल्याला अज्ञान अंधकार नष्ट करायचा आहे, अंधश्रद्धेचा हे नष्ट करायचा आहे. तर आज मी या बाबासाहेबाचं, तर बाबासाहेबांचे ते टाय कोट बूट आणि ते पुस्तक ते सगळं फेकून दिलं रस्त्यावर. आता त्या भूषण गवई साहेबांना फक्त बूटच फेकून मारला, बूट फेकून मारला आहे का नाही? तोही टायकोट बुटातलाच माणूस आहे. पण आमच्या बाबासाहेबांनी 32 डिग्री एवढा मोठा माणूस, त्याचंही रस्त्यावर फेकून दिलं सामाईन, बूट वगैरे सगळं. एवढंच नाही तर बैल बंडीतूनही लहानपणातून हाकलून दिलं. म्हशीचे गायीचे केस कापत होते पण भिवाची कटिंग करून देत नव्हते. आज कशा तुम्ही ब्युटी पार्लर न काय बाई बापा, फुग्याचा भांग नाही इकडून तिकडून. पण एक काळ होता की बाबासाहेबाची कटिंग करून देत नव्हते लोक. एक माली मशीन गायी भादरत होते, तुळसा मंजुळा कटिंग करून देत होते. सांगा अशी परिस्थिती भोगली का तुम्ही? हे का नाही? म्हणून बाबासाहेबाचं जीवन चरित्र तुम्ही वाचलं. या वल्लभी बुद्ध विहारातील सर्व उपासक उपासिकांचे मी आभार मानतो. तुम्हाला आशीर्वाद देतो. थांबतो. भवतु सब्ब मंगल. ठीक आहे, हे बंद. हे गुंडाळून नाही तर का, एवढं फोन करतो, बिथरू बिथरू फोन करते तुम्हाला माणूस, अजिबात ऐकत नाही.